2-3 जागेवर मयत झालेत आणि जखमी भरपूर आहेत. म्हणजे अजून आकडा जखमींचा आम्हालाही सांगता येणार नाही. नॅशनल हायवेच्या अधिकारी त्यांचे प्रोजेक्ट डायरेक्टर त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केले असं आमचं मत आहे. दुःख उराशी होतं आणि याच दुःखातून कुठंतरी सावरत घराकडचा प्रवास करत असताना नगर कल्याण महामार्गावर अक्षरशः भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने अनेकांच्या मृत्यूला कंटाळलं. त्यानंतर आता गावकरी हे जे आहेत ते नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको करतायत. प्रत्यक्षदर्शी काही महिला आहेत आपल्यासोबत, नातेवाईक. ताई, मला सांगा की काय घडलं सगळं हे? आम्ही सगळे अंत्यविधीला गेलेले लोक होतो. अंत्यविधी करून वरती आलो आणि वरतून घाटातून एक ट्रक आला. म्हणजे खूप वेगात होता तो. आल्यानंतर त्यांनी पहिली एक गाडीला ठोकलं. आवाज झाल्यावर लोक सायरवैर पळायला लागले, रस्त्याच्या बाजूला पळले. पण परंतु तरी त्यांनी बरेचसे लोक चिरडत गेले. म्हणजे लोक 2-3 जागेवर मयत झालेत आणि जखमी भरपूर आहेत. म्हणजे अजून आकडा जखमींचा आम्हालाही सांगता येणार नाही. भरपूर वाईट. म्हणजे आम्ही आज पहिल्यांदाच दिवस पाहिला. इतका भयानक दिवस आहे हा का आम्ही म्हणजे बोलण्याची क्षमतासुद्धा राहिली नाही आमची गावची. आणि ज्यावेळेस झालं आहे 11:30 म्हणजे 11-11:30 वाजता ही घटना घडली आहे. अजूनही ते व्यक्ती कुणी हजर राहिलेले नाही आहेत नॅशनल हायवेचे. आणि जर माणसाचा जीव जातो आहे आणि वेळेला जर मदत भेटत नसेल तर काही उपयोग नाही. आम्हाला जर मदत वेळेत भेटली असती तर अजून 1-2 जीव वाचले असते. आता जे नेलेत ते किती सिरियस आहे किती काही आम्हाला सांगता येत नाही. आणि आम्हाला म्हणजे इतकं म्हणजे बोलण्यासारखी क्षमताच राहिली नाही आमच्यामध्ये आज. नक्कीच मदत गरजेची होती, मात्र ही मदत या ठिकाणी झाली नाही. जुन्नरचे आमदारही या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर ग्रामस्थांसोबत अनेक समस्या या नागरिकांनी इथं व्यक्त केलेल्या आहेत. रास्ता रोको या ठिकाणी केलेला आहे. मागच्या 3-4 तासापासून ग्रामस्थ जे आहेत हे महामार्गावर बसलेले, वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत. नॅशनल हायवेचे अधिकारी या ठिकाणी यावेत ही मागणी आहे. आपल्यासोबत जुन्नरचे आमदार आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दादा, मला सांगा मला सांगा अनेकांचे मृत्यू या ठिकाणी होत आहेत. कधी थांबणार आहे सगळं? अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे. अनेक वेळा इथं ॲक्सिडेंट झाले. जुना नगर कल्याणचा हा हायवे आहे. रस्त्याचं रुंदीकरण झालं, रस्त्याचा दर्जा वाढला आणि डोंगरावरून जो येणारा रस्ता आहे तिकडून जलद गतीने वाहनं येतात आणि असे ह्या स्पॉटवर अनेक वेळा ॲक्सिडेंट झाले. उपाययोजना म्हणून नॅशनल हायवेकडे तक्रार झाल्या, रंबलर स्ट्रिप बसवल्या, स्पीड ब्रेकर बसवल्या, पण तरीसुद्धा वाहनांची गती कमी होत नाही आहे. आज झालेल्या ग्रामस्थांची मागणी आहे की इथं बायपास व्हायला पाहिजे. कारण ह्या रस्त्याला स्मशानभूमी आहे, देऊळ आहे, शाळा आहे, नागरी वस्ती आहे. तर बायपासाची लेखी हमी जोपर्यंत कॉम्पिटंट अधिकारी देत नाही तोपर्यंत ग्रामस्थ उठणार नाही. आणि मी त्यांचा प्रतिनिधी आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. जोपर्यंत आम्हाला लेखी अधिकारी आश्वासित करीत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही उठणार नाही. आज झालेल्या अपघाताला जबाबदार कोण? ह्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? या आधी पण या सगळ्या गोष्टीची तक्रार सरपंचांनी केली, जिल्हा परिषद सदस्यांनी केली, मी केली, खासदारांनी केली. नॅशनल हायवेच्या अधिकारी त्यांचे प्रोजेक्ट डायरेक्टर त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केले असं आमचं मत आहे. त्याला जबाबदार नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत. खरं तर मृत्यू झाल्यानंतर उपाययोजना केल्या जातात, मग काहीतरी सुचतं. त्याआधी उपाययोजना सुचत नाहीत का लोकप्रतिनिधींना? लोकप्रतिनिधीला सुचतात. लोकप्रतिनिधींना सांगायचं काम केलं. या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंनी सांगितलं, मीही सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं. पण त्यांचं असं मत होतं की आम्ही जे काही स्पीड कमी करण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्याचं निरसन होईल, पण ते निरसन झालेलं दिसत नाही आहे. म्हणून नॅशनल हायवेचे अधिकारी याच्यावर टेक्निकली साऊंड असतात की आपण याच्याकडे काय करू शकतो. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीपणे सांगितलं, पण नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. नक्कीच लोकप्रतिनिधी या ठिकाणी वेळोवेळी सांगण्याचं काम करत होते, मात्र नॅशनल हायवेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळं जबाबदारी आता नक्की कुणाची? कारण घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. त्यानंतर उपाययोजना गरजेच्या आहे. मात्र घडलेल्या घटनांनंतरच
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.